पाच पांडवांच्या लाडक्या महाराणी, मी तुला वंदन करते. कोण? गुरुपत्नी कृपी. या अवेळी इथं पांडवांच्या शिबिरात येण्याचं धाडस तू का केलंस? धाडस? ज्येष्ठ अभिनेत्री सौ गीता बुर्के, ज्यांनी आज महाभारतातील द्रौपदी व कृमी यांच्यातील एक संवाद सादर केला. अतिशय सुंदर असा अभिनयाद्वारे त्यांनी हा संवाद सादर केला. त्याचा हा भाग आपल्यासाठी. म्हणूया त्या आहेत महाभारतातल्या द्रौपदी. आज आपण एका घरात एवढे होते, पाच पांडवांच्या बरोबर आणि वेगवेगळ्या विचाराचे त्याचे सगळ्यांना एकत्र घेऊन केलेले आहे. पण या द्रौपदीनं सतत सत्तेची बाजू घेतलेली आहे, माघार नाही घेतली. त्यातला एक प्रवेश आहे. कोल्हापूरला आम्ही देवल क्लबमध्ये त्या ग्रुपमध्ये होतो आणि देवल क्लबमध्ये नाटकामधल्या भूमिका करताना शितू नाटक पहिलं झालं आमचं. ते राज्य स्पर्धेत पहिलं आलं मुंबईत. शितू पात्र गीतानं केलं होतं आणि आम्ही भाग्यवान की मुंबईला जाताना रेल्वेमध्ये ज्या डब्यात होतो त्या डब्यातच गोनी दांडेकर होते आणि ते म्हटले मला शितू बघायची, कोण करताय? त्यावेळेला हिला बोलवून घेतलं होतं आणि ते म्हणाले व्यवस्थित तुम्ही करणार तसंच करा, नाटकाचा आनंद घ्या, बक्षिसाकडे बघू नका. कारण तो काळ असा होता, नवीन कुणी लिहिलीत त्यांना जरा बक्षिसं मिळायची असं, म्हणून त्यांनी ते सांगितलेलं. तर शितूची भूमिका यांनी केली. तर त्याच्यानंतर आता एक जबरदस्त नाटक आणायचं म्हणून आम्ही माडगुळकरांच्या घरी गेलो. पण कोण माडगुळकर? अंबादास माडगुळकर, गदिमांचे कोल्हापुरातले भाऊ, गारगोटीचे. आणि त्यांना म्हटलं आम्हाला एक नाटक लिहून द्या. ते म्हटले माझ्या डोक्यात एक आहेच, महाभारतावरचं आहे पण वेगळं आहे. आणि त्यांनी ते आम्हाला लिहून दिलं. त्यातली भूमिका आता गीता बुर्के सादर करते. ती द्रौपदी आणि कृपी. कृपी म्हणजे कृपाचार्यांची बहीण, द्रोणाचार्यांची अश्वत्थाम्याची आई पत्नी आणि अश्वत्थाम्याची आई, असे हे कृपीची नाती आहेत. तर महाभारतातला हा युद्धाचा 16वा दिवस आहे. प्रचंड सगळी हानी झालेली आहे, इतके माणसं मेलेली आहेत त्याच्यात. आणि ते पाहिल्यावर आता सगळीकडे प्रेत आणि हेच दिसत आहे. त्यावेळेला ही कृपी येते आणि युद्धभूमीवरच येते आणि द्रौपदीला म्हणते की तू जरा माघार घ्यायला सांग तुमच्या बंधूंना, या नवऱ्यांना सगळ्या. किती दिवस हा संवाद चालू ठेवायचा, जरा घे माघार. त्यातला हा संवाद फार ऐकण्यासारखा आहे. ह्या दोन पात्रामधला संवाद इतर कोणी लिहिलेला नाही आधी. तो या अंबादास माडगुळकरांनी लिहिला म्हणून तो आपल्यापर्यंत आज येतोय. तर द्रौपदी आणि कृपी, महाभारत. पाच पांडवांच्या लाडक्या महाराणी, मी तुला वंदन करते. कोण? गुरुपत्नी कृपी. या अवेळी इथं पांडवांच्या शिबिरात येण्याचं धाडस तू का केलंस? धाडस? धाडस कसलं आले राणी त्यात? अजून परमेश्वराची दुनिया पांडवांच्या बंधनात नाहीये. दिशांना दार नाहीत, वाऱ्यांना बंध नाहीत. अजूनही सूर्याचा उजेड पडतोय, वाता उजळतायत. अशाच एका वाटेनं चालत आले मी. पण गुरुपत्नी, तू शत्रूच्या शिबिरात आलेली आहेस. मला कोणी मित्र नाहीत, कोणी शत्रू नाहीत. राणी, स्त्री जवळ लुटण्यासारख्या फक्त दोनच गोष्टी असतात बघ. एक तिचं शील आणि दुसरं सौभाग्य. अगं मी वृद्धा, तुझ्या पतींच्या गुरुची पत्नी. माझ्या शीलाला कसला आलाय भय. आणि सौभाग्य म्हणशील तर हे बघ, हे बघ माझं पांढरं कपाळ. मला कसला आलाय भय. मग तू इथं काय म्हणून आली आहेस? आले तुला भेटायला. पांचाली, हस्तिनापूरची राणी म्हणून काल परवा आली आहेस तू. पण त्यापूर्वी कित्येक वर्ष वावरते मी कुरुकुलात. अगो, 4 दिवस बाहेरगावी जायचं तरी राजघराण्याची आज्ञा घ्यायची पद्धत होती. आता तू कुरुकुलाची धात्री झाली आहेस. म्हणजे अश्वत्थाम्याच्या माते, तू कुठे जाणार आहेस?
ज्या दिशेनं कुरूंचं आणि पांडवांचं 16 औक्षयिणी सैन्य गेलं त्या दिशेला जाणार आहे मी. ज्या गावी माझे परमप्रिय पती गेले त्या गावी जाणार आहे मी. गतधवा म्हणून मला जगायचं नाहीये राणी, जगायचं नाहीये. म्हणजे अश्वत्थाम्याच्या माते तू आत्महत्या करणार नाही, केली आहे. ज्या दिवशी माझे पती रणांगणावर मरण पावले त्या दिवशी कृपी मेली. जिवंत आहे ती फक्त अश्वत्थाम्याची माता. ते जाऊ दे. राजकुलातील व्यक्तीला रिक्त हस्ताना भेटू नये असं वचन आहे. ही बघ मी तुझ्यासाठी लहानशी भेट आणली आहे, हिचा स्वीकार कर. ही खेळणी, ही बाळलेणी, या पादुका, हे सारं काय आहे कृपी? ही माझ्या अश्वत्थाम्याची खेळणी, ही बाळलेणी. त्याची मुलं खेळतील म्हणून जपून ठेवलं होतं मी सारं. पण अभागिनी मी. आता अश्वत्थामा घरी परत येणार नाही, माझा वंश पुढे वाढणार नाही. काय करू या साऱ्याचं? पांचाली, तू युद्ध सुरू केलंयस. श्रीकृष्ण तुझा पाठीराखाय. तुझे पती विजयी होतील, घरी परत येतील, तुला पुत्र आहेत, पौत्र होतील. तूच एकटी सौभाग्यवती, पुत्रवती, पौत्रवती राहणार आहेस नाही का? मग असू दे तुझ्या नातवंडांसाठी ही खेळणी, ही बाळलेणी. जळून गेलेल्या गुरुगृहाची, उजळून निघालेल्या राजकुलाला ही भेट आहे. आणि या पादुका, या कशासाठी आहेत? या माझ्या प्रिय पतीच्या पादुका आहेत. तुझे पती 5ही पांडव त्या नक्कीच ओळखतील. ज्या गुरुपासून आपण विद्या घेतली त्या गुरुचा वध आपण कपटाने घडवून आणला आणि शिष्यात इच्छेत पराजयम या उक्तीची प्रचिती वेगळ्या अर्थानं जगाला दाखवून दिली. त्या मर्दुमकीचं मानचिन्ह म्हणून तुझ्या पतींना माझं हे पारितोषिक आहे. चतुर आहेस वधू, चतुर आहेस. युद्धात मी गतधवा झाले, पुत्रहीना होईन असं भय मनात दाटलंय. माझ्यासारख्या कितीतरी अभागिनी, विगतधवा, निपुत्रिका. पांडवराज्ञी, अगं अजून तुझा राग क्षमत नाही का ग? तुझ्या पतींना आडवी हो, हे युद्ध थांबव. तूही अखेर स्त्रीच आहेस ना, स्त्री जीवनाच्या कैवारिणी. मला सांग, एक वस्त्रा रजस्वला असताना दुशासनांना मला भर सभेत ओढत आणलं, त्यावेळी तू का आडवी आली नाहीस? सूतपुत्र कर्ण माझ्याकडे सामीश नजरेने पाहून गाय असं ओरडला, त्यावेळी त्याची जीभ तू का हसडली नाही? कोवळा अभिमन्यू, माझा अभिमन्यू जयद्रथाने कपटाने ठार केला, त्यावेळी त्याची जीभ तू का हसडली नाही? बोल ब्रह्मवादिनी, स्त्री जीवनाच्या कैवारिणी, तेव्हा तू कुठे होतीस? पांचाली, तू एखाद्या जखमी आणि क्रूर वाघिणीसारखी दिसू लागलीस बघ. तुझे डोळे आग ओकतायत. याज्ञसेनी, तू यज्ञात जन्मलीस ना, म्हणून तुझ्या वाणीत आग आहे. जन्मभर तू जळत राहिलीस आणि इतरांना जाळत राहिलीस. अगं थोडी शांत हो. त्या दुर्योधनाला हवं तर राज्य देऊन टाक. तुझे पती 5ही पांडव महाप्रतापी आहेत. अगं ते कुठंही राज्य स्थापन करतील. पुढे एवढी प्रचंड हत्या झाल्यावर राज्य तरी मिळवून काय करणार आहेस तू? ओसाड देशाची, प्रजाहीन राज्याची, पुत्रहीन पौत्रहीन राणी व्हायचंय का ग तुला? नाही, मला राज्य नको, मला राज्य नको, मला वैभव नको, मला सत्ता नको, मला संपत्ती नको. मला हवाय फक्त दुर्योधनाचा सूड, आणि तो मी मिळवणारच. आणि दुर्योधनाला राज्य दिलं म्हणून त्याचा खलात्र जाईल का काय? नाव नको. अगं गाईच्या अंगावरून हात फिरवला तर ती संतोषानं थोडं अधिक दूध तरी देईल. गाढवाच्या अंगावरून हात फिरवण्याने का होणार आहे? फुकटचा विटाळ मात्र होईल. अगं तडजोड करायची तर सज्जनांनी 4 पावलं मागं हटलं पाहिजे. दुसऱ्यानं अधर्म केला म्हणून आपण करू नये. अंती धर्माचा जय होत असतो बघ. काय होतं धर्मानं वागण्यामुळे? आजवर आम्ही धर्मानं वागलो, काय मिळालं? निंदा, अवहेलना, राज्य, त्याग, वनवास. नाही कृपी नाही.
माझं मन पालटण्याचा वृथा प्रयत्न करू नकोस. जा जा म्हटले ना. जाते, निघाले. पण ऐकून ठेव, पांडवांच्या राणी कृष्णाच्या भगिनी तुझे पती युद्ध जिंकतील पण मनानं पराभूत होतील. अगं, विजयाच्या पताका ज्यांच्या समोर नाचवायच्या असं कुणी कुणी उरणार नाही बघ. दुर्योधन, दुःशासन, गांधारीचे 100 पुत्र वीरगती पावतील, ते अमरपद भोगतील. पण याज्ञसेने, मानव दुःखाची सारी दुःख पाठीवर घेऊन तू तुझ्या नवऱ्यांसह रखडशील. डोंगर दऱ्यात, थंडी वाऱ्यात हिंस्र श्वापदासारखी मरशील तू. शाप आहे माझा तुला, शाप आहे माझा तुला. सुंदर प्रवेश किंवा हा भाग आतापर्यंत अन्यत्र कुठं बघायला मिळत नाही. म्हणून आपण भाग्यवान आहे, आपल्याला ते ऐकायला मिळालेलं आहे. म्हणजे माडगुळकर म्हणाले अंबादास की मीच भारावून गेलो हे सगळं बघून. आपल्या हातनं एवढं लिहून झालं याचं मला. आणि अगदी हळू आवाजात सांगतो की त्यातली धर्मराजाची भूमिका मी केली होती. धर्मराज उर्फ युधिष्ठिर, म्हणजे त्याच्यात जरा विनोदच झाला होता. काय हिला भूमिका हे करायची आणि न्यायणं आणणं करायचं, तर रोज जाऊन तिथं नुसतं काय बसायचं. म्हणून मी म्हटलं मग स्क्रिप्ट दिली आणि त्यातली म्हटलं ही 15 वाक्य आहेत, तेवढी भूमिका मी करतो म्हणजे मला बँकेचं सगळं जमेल आणि हे जमेल. म्हणून त्यांनी दिलं धर्मराजाचं. आणि बसलो होतो मी माझी 15 वाक्य झाल्यानंतर. असं ते जयशंकर दानवे होते हो डायरेक्टर, रागात बघायला लागले की पुढच्याला नट पुढं उभा कसा राहिला नाही. तुम्ही म्हटलं माझं झालंय. म्हणले झालंय काय. त्याच पात्राचं नाव 2ऱ्या आणि 3ऱ्या अंकात युधिष्ठिर आहे. आधी धर्मराज होता, मी फक्त धर्मराज किती आहे बघून तेच लिहिलं. आणि मग मला भयंकर मेहनत करावी लागली त्याच्यासाठी आणि ते पूर्ण करावं. हा बघ मजेच आहे.